दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या रस्त्याने गेलं तरच तुमच्या माझ्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे, कल्याण होणार आहे. ह्याही गोष्टीची खुणगाठ ही आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं बांधली पाहिजे. आज या दोन्ही क्षेत्रांना ऐतिहासिक आध्यात्मिक पुरातत्वीय असा वारसा आहे. या क्षेत्राचा विकास करताना पुरातत्वीय महत्त्व, ऐतिहासिक सौंदर्य कसं आपल्याला जपता येईल, नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षापूर्वीचं मूळ वास्तूशी मिळतं जुळतं कसं असावं, हेरिटेजच वास्तू ती कशी वाटावी, या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी काळजी घेण्याचं ठरवलेलं आहे. पुलाच्या बद्दल तर बरंच काही ऐकलेलं आहे. खरं तर मित्रांनो, रस्ते करणं, पूल करणं, रेल्वे लाईन करणं, त्याच्या संदर्भामध्ये बंदर करणं, त्याच्यात विमानतळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ही समाजाची गरज आहे. ही उद्याच्या विकासाच्या करता ह्या महत्वाच्या गोष्टी आज ऐशारेमी जीवन जगण्याकरता नाही, गरजेकरता झालेल्या आहेत. नाईट लँडिंग करणं, रात्री अपरात्री कधी तुम्हाला तिथनं कुणाला जायचं असेल तर जाता आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. उद्या उद्योगपतींना आपण रेड कार्पेट टाकलं, मी सांगितलं इथं या, मी तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो, त्यांनी यायचं कबूल केलं तर तो विचार करतो की कधी जाणार, कधी येणार. आता आपलं एक काम केंद्र सरकारने सर्वे सुरू केलेला आहे, डायरेक्ट मुंबई टू डायरेक्ट